काय ग? आता गरमी लईच फुलाले बघा. आता गरमी जाणवलाले आपल्याला. आता उन्हाळा जाणवलाले होय ग. उन्हाळा जाणवलाले होय माय. आई. आई. काय ग? गरमी लई हुलाले हो. मग काय करणार? काय मग हे काय घेऊन आली सतत असलं? काय नाही घासणे. जा पहिलं ते ठेवून ये जा. चल गरमी हुलाले हो लई आई. ते घास तिथं ठेवून ये जा. चल अंगावर ह्याच्यात घालशील तर एकदाच. आई आई म्हणे. ठेवून येते आपण. आलीच आई. काय का लागले माय? काय ग? गरमी हुलाले हो. इथं असं का उरावर उभारली? तिकडे बस. बर बसते. आई. काय गरमी हुलाले हो. मग का कर म्हणालीस? आहेत की फॅन? नाही म्हणला ते मी गरमीचा त्रास हुलाले. मग काय करावं म्हणालीस? का म्हणलाले हो. आई इकडे बघा. इकडे बघा आई. आई. काय ग? काय लागलीस? काय काय नाही गरमी हुलाले हो. का करू मग मी? आई म्हणलाले गरमी झाले. काय नाही. का कर म्हणालीस? नाही काय नाही काय नाही. आई गरमी हुलाले हो. मग काय करू? एक लुगडं भिजून आणून तुझ्या अंगावर टाकू? नाही नका तसं नका. काय कर म्हणालीस? नाही नाही नका नका. नाही नाही बसा. इकडे फॅन असताना तुला गरमी उलाल्या मग. आई. काय ये एकदा वाटतेच बस माझ्या येऊन. नाही नाही सारखं आई 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 म्हणलं लागतं. काय ग? नाही काय नाही गरमी हुलाल्या म्हणला ते. काय बी नाही दुसरं. उग लागले बाय माझ्या मागे. गरमी उला पुढलं सांगच ना का झालंय का नाही. आई सर ग काय ग? गरमी हुलाल्या म्हणले हो. पूजा मी काय कर म्हणलीस मग? गरमी उलाय तुला करू काय ग? सांग. सांगू का? सांग. मी काम म्हणले हो. गरमी हुलाले आता कसं बी एसी तेन लावून आता घ्यावं. गरमी म्हणलीस तर बघा. एसी लावून घ्यावं म्हणाले मी. याशिवाय हा पगार आहे का मग? तुझ्या नवऱ्याची पगार किती आहे बघ. यशी लावून घेते म्हण. आपलं जेवढं अंतरण आहे तेवढं पाय पसराव. होय माय पगार नाही तर ती पस्तावा आलाय की. जाऊ द्या आता फॅन लाव. काय करावं? फॅन चालू ठेवावं. यशी जगताय लावते की. म्हणे यशी. हाय त्याच्यात राहावं का? आम्ही कसल्या झोपडीत राहिला. हिला यशी पाहिजे म्हण. वरचीवर लई पाहिजे मुलाला यांना. फॅन मिळत नव्हते आम्हाला. पाळण्याला हे बांधत होतो आम्ही. कपडा आणि हलवीत होतो तेव्हा वार लागत होता आम्हाला. जरा हे सगळं दुखलालंय. जरा दाब बरं हे. दाब जरा. लई बोलालीस. तुला गरमी व्हायचं कळतंय. दाब जरा. काय करलायस? दाबलालीस का मारलालीस? काय नाही. जर दुखलाय दाब म्हणलं तर मारलालीस का काय? दाबलेले. बदला घेशील ना तर यशी नाही. बशी म्हणल्याला. नाही काय सांगताय ना आजकालच्या सुनावायचं. आई आई अजून आई म्हणलीस बघ. काय एसी नाही तर नाही गरमी उलाले. जरा फ्रीज तर लावा. मग फ्रीज चालू करावं जरा. गासी मला माहितच होतं तुझं. तू कवा म्हणतेस म्हणलाल तेच मी. हा मला कळलं आलतच तुझं. तुला आईस्क्रीम खावा वाटतंय. मध्ये पाणी थंड ठेवा वाटतंय फ्रीज मध्ये. मला माहित होतं म्हणूनच मी बघला आलते तुझ्याकडं. गरमी 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 नाही तुला फ्रीज पाहिजे होतं. अजिबात मी फ्रीज लावू देणारच नाही. का बर? नाही फ्रीज लावायचं नाही. फ्रीज शरीराला चांगलं राही ना पाणी प्यायला फ्रीज मधलं. मला गरमी उलाला थंड पाणी प्यायची सवय आहे. मला पाणी प्यायचं मला फ्रीज मधलं. तुला पाणी प्यायची सवय आहे. हा मग आता उद्या नागेशला बाजारातून माठ आणायला होते. माठ डेरा आणायला होते. त्या डेऱ्यामध्ये ठेवायचं पाणी आणि मग प्यायचं थंड. चांगलं राहतं शरीराला. फ्रीज पाहिजे. शरीरासाठी नाही चिंगूसपणा करायला तुम्ही नुसतं. कशाला चिंगूसपणा करते? एसी तर नाही तर नाही फ्रीज तर चालू करू द्या.
अजिबात नाही. फ्रीज नाही म्हणजे नाही. अजिबात नाही. माठ बी आणायचं नाही. मग मी माठच आणायला होते नागेशला. उद्या येऊ दे नागेशला. आणू देत नाही मी. आता नागेशला येऊ दे. त्यानं कुणाचं ऐकते का नाही बघते मी. मी बी बघते. बघते हं. तुझं ऐकत आहे का माझं ऐकत आहे बघते मी बी. मी बी बघते तुमचं ऐकत का माझं ऐकत. फ्रीज चांगलंच नसतंय. जा जा माझं ऐकत आहे माझं. हे पूजा मी सांगलेलं तुला उगा राग सोड. तसलं जोरजोरात बोल नको. ते फ्रीज आहे का नाही आपल्या शरीराला चांगलं नसतंय. त्याच्यातलं पाणी पिल्यावर लेकराला सर्दी हे होते. चांगलं राहे ना. हानिकारक असते. आणि जे माठ असते की नाही माठातलं पाणी आपल्या शरीराला चांगलं राहते. नॅचरल पाणी राहते म्हणून चांगलं राहते. ते माठ आणायला लावायचं नागेश आल्यावर आणि माठामध्ये पाणी ठेवून माठातलं पाणी प्यायचं. फ्रीज अजिबात लावायचं नाही. हा माठाचं बघते आणायचं. आता. मी बघते कसं कोण ऐकत. मी बी बघते आता कोण कुणाचं ऐकत येते. फ्रीज चालू करणार म्हणजे करणार मी. हा चालू करणार म्हणजे चालू. मग चेक करून पण आणते का माहिती आता. हा फ्रीज चालू करणार म्हणजे करणार. आणली मा एकदाच्या बाटल्या. आता फ्रीज चालू करते आता. आई काय आता हे का बोचका घेऊन आलं ग माय अजून कुठलं काय तरी नमनाच करते. काय आता ते का बाटल्या आणल्या फ्रीज मध्ये ठेवायला आता. भरून ठेवायला. हे आपले टरकर लागले माय पोरगे ऐकच नाही गेले. काय तर रोज एक काय तर नवीन काबर काढतेस ग तू. तुझ्या बाटल्या बिटल्या काहीच ठेवू दे ना मी. का बर? आता नागेश येऊ दे. नागेश आल्यावर माठ आणायचा डेरा. नाही मी बाटल्या भरून ठेवणार आहे आता फ्रीज मध्ये. कुठे आहेत तुझ्या बाटल्या. कसल्या बाटल्या पिशवीत घेऊन आले अजून कुठल्या बाटल्या आणते की खाण्याची बाटल्या इथं भरून ठेवणार आम्ही नागेश आता. येऊ दे. माठ आणल्याशिवाय जमना. नाही माठच पाहिजे. नाही हा. मी भरून ठेवणार आहो. मी ऐकत नाही कुणाचं बी. हा आता बाटल्या काढते भरून ठेवते फ्रीज पुसून घेते. मग बघते मी त्याने आल्यावर काय म्हणते ते. हा कोण कुणाचं ऐकते ती. मी बी बघते आता. हे का तू नाचला गे उगाच. हा अगं जा जा पुस जा फ्रीज. हो, पुस पुसते. सगळं चकाचक कर. भरून मी ठेवते बाटल्या. तू ठेव मी हा. बघते तुला. तू जा ठेव. जा तू ठेव हा. कर मेहनत. उगा नाचलाय फ्रीज म्हणून. बघतेच आता सासूबाईला. हा फ्रीज पुसून ठेवते आता. सामान एकले झालंय बघी. फ्रीज म्हणजे एक स्टँड झाले. सगळा पसारा त्या फ्रीजवर आहे. काढ हो हैराण. फ्रीज म्हणजे एक स्टँड झालंय. सगळं पसारा इथंच आहे. मी म्हणलेलीस फ्रीज म्हणजे स्टँड झाले म्हणून सनी. मग ते पसारा कोण काढते. सासू काढते का सून. मी काढू का येऊन. हा पण फ्रीज चालू करते. हा मधू बी पुस. पुसते. हा एकदाच झालं माय फ्रीज पुसणं. तर त्यांना येऊ दे. मी सासूबाईला सांग दाखवते आता. तिने आले की मी त्यांना फ्रीज चालूच करायला लावते आता. हा त्याने कसं बी माझ्याकडूनच होते आता. हा बघतेच मी आता. आई अरे बाबा कसं नाही भाई. आई पूजा आई भी नहीं पूजा भी नहीं कुठे गेले ते. हा का करलालीस ग. काय नाही बसले उगा. का बरं नाराज दिसलालीस. आई का झाले. आईला बोलायला लागणार आहे बा. आई कुठे गेली की आई बी. आई आई काय रे पाणी आणखी माग तुझ्या बायकोला. का झाली की अजून घरी असं करलो इकडे तरी बाहेर ये. सगळं आई करतोस. बसा का झाले. बायको तर लय थाटात राहावं म्हणते आणि उगा आई करतोस. घरला आलं की तुमचं ऐकावं लागला. बायको तर लय मोठेपणामध्ये राहावं म्हणते. उन्हाळा आलाय ऊन लय लागलाले. त्याच्यापैकी मी का म्हणलं जरा पाणी थंड पियासाठी एक डेरा आणतोस का म्हणलं. मग मस्त आहे की नैसर्गिक पाणी प्यायला भेटतंय. कसलं भारी डेरा फ्रीज मधलं पिऊन आता
फ्रीज चांगलं राहीना म्हणून मी डेरा आणाव काय की म्हणाली मी. मला तर जमना बघ फ्रीज मधलं. हा, म्हणूनच. तर सर्दी उलाली फ्रीज मधलं. त्याच्यापेक्षा म्हणाल नागेश तुला पाणी पाहिजे का? हा पाणी घेऊन ये. डेऱ्यातलं पाणीच प्यायचं आपण, फ्रीज मधलं ते नाही. मग आता आण आधी डेरा. डेरा आण आणि उग काय बी फ्रीजच्या भानगडीत पडू मग का? पूजाला सांगितलीस का तू डेरा आणायच्या? नाही सांगायला तिला सांगायची काय गरज आहे? का बरं? तुझ्या बायकोला तू बोल जा का म्हणते का नाही. मोठेपणाला या अंगात आहे तिच्या, जा तूच बोल. तू बोल नसेल तुमच्या सासू सुनाचं असलंच काय बाबा. हे, पण डेऱ्यातलंच पाणी प्यायचं बरं. हा, डेऱ्यातलं आई, चांगलं डेऱ्यातलं. राहतं. हे मला दोन फ्रीज ठेव. मधलं अजिबात पाणी हा सांगू. तेच म्हणलाल ते मी बी. मला वाटलं तर डेऱ्यामधलंच पाणी प्यावं म्हणून. ए पूजा, पूजा काय ये की का झाले तुला असं करणारी? का झाले? काय नाही, फ्रीज चालू करा मला तर नको म्हणलं ताई करायचं चालू. फ्रीज नाही रे, डेरा. डेरा आणायचा उन्हाळा हाय, दुनियाचे डेरे आले. डेरा आणायचा आहे. डेरा आणूत रे तिथून डेरा. मला फ्रीज चालू करायचे. तर बघ मी म्हणाले हो डेरा आणूत. डेरा फ्रीज चालू करायचं आहे. डेऱ्यातलं पाणी नॅचरल राहते. तिचं काही बी ऐकत जाऊ नको तू. फ्रीज मधलं पाणी थंडगार राहतंय. डेऱ्यातलं चांगलं राहते. फ्रीज मधलं पाणी थंडगार राहतंय. तुला काय कळते का? तुला काय कळते? तुम्हाला का कळते? फ्रीज मधलं पाणी चांगलं राहतंय. तुझ्यापेक्षा आधी जन्मले डेऱ्यातलं पाणी तुम्ही चांगलं दोघं बी राहतंय. थांबा. मी सांगलाय थांबते. डेऱ्यातलंच पाणी प्यायचं. काय का? मी सांगलेले फ्रीज मधलंच पाणी माझं प्यायचंय. ऐकायचं नाही का नाही तुम्हाला? ऐकायचं का नाही? मला फ्रीज मधलंच पाणी प्यायचंय. ऐकाय हा सगळं बरोबर आहे. मी कुणाची एकाची बाजू घेणार. मला का सांगायचं पूजा, डेरा चांगलं राहते, नैसर्गिक पाणी राहते, डेरा वापरलेलं चांगलं. फ्रीज मुळे आपल्या लेकराची तब्येत खराब होते, म्हणून डेराच वापरायचं. कळलं का तुला? हा? नाही, मला फ्रीज मधलंच मला प्यायचंय. बी अलर्जी आहे, डेरातून पाणी प्यावं. असं का? हाय की मग डेरा आणते, थांबा. कुठे आहे? हाय तर मध्ये आणते. मग घेऊन ये मग. आणते थांब, लगेच आणते. आण आण डेरा आण. हा आणते. डेरा पाहिजे का तुम्हाला? हा का डेरा आणले आता बघ. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, भांडते मी भांडते नको असलं पाण्याला करते काय. जाते. रोज एक वेगळंच करलाय काही पाण्याला नागेश. जाते, पाणी घेऊन येते. डेरा आणतो म्हणाल तर काय करला की त्याने की सोंग असलं सगळं. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लय मोठा डेरा असल्याने पाणी घेऊन येते काय? म्हणाले. आणले बघा डेरा, आणले बघा डेरा. घ्या का, पाहिजे तेवढं पाणी प्या. बघ ठेव कसलं करलाय नाही तर फ्रीज लावा म्हणलं. ह्याला डेरा म्हणतात होय. हे डेरा आहे. डेरा नाही तर काय. ह्याला कोंडलं म्हणतात कोंडलं. तेवढं प्या. इकडे इकडे हा. हा इकडे जवळ ये, माझ्या तोंडाने इकडे जवळ इकडे. हा. हा. असले डेऱ्यात पाणी पिते. चला. तिथं तू बी काय कर नागो आता. चल आपण हॉटेलला जाऊ, जेवण करू. येताना एक नाही, टरबूज, बस बस डेरा. तिथं बस. बस आपल्याला डेरा चांगला आणायचा आहे. हे डेरा आहे म्हणीचा डेरा. हे डेरा तूच तू धर. ठेवून घे. हा, आम्हाला नको. मला फ्रीज चालू करायची म्हणजे चालू करायचंय. आम्हाला करायचं नाही. मी चालू करणार म्हणजे करणार. करणार. आम्ही करणार डेऱ्यातलं पाणी पितो. तिला बोलूच नको, जाऊ दे. तिला बोलायचंच नाही. आपण काय करू आता हा. मस्त हॉटेलला जाऊ. हा. पाणीपुरी, भेळ, पनीर टिक्का, काही 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 नूडल्स खाऊन मस्त मजा करून येताना डेरा घेऊन टरबूज घेऊन येऊ. चल तिला न्यायचंच नाही. हा? तू बस घरी. हा. थांबा, मी येते. थांबा. आहे ना, तू बस घरी बस. आहे ना, थांबा. तू मी फ्रीज येते. फ्रीज मध्ये कर सगळं. फ्रीज मध्ये पाणी पित बस. आम्ही जाऊन येतो मी हॉटेलला. येते, हो, थांबा. नको नको मग नाही, नाही, तू फ्रीज मध्ये पाणी पी, आम्ही जाऊन एन्जॉय करू. नाही, मी बी येते की. राहू दे. चला. नाही नाही मग चला, तुला चला. डेरा आणायची का मग तुला येताना. बरं, आणते, चला. नाही नाही, तू राहू दे तिला. चल नाही, चल. नाही, चला. आई, चला, मी बी येते. चल. बस मी बी येते की मी बी येते की मी बी येते हो. चला हॉटेलला जाता, मग पुन्हा डेरा घेऊन येतात. आता कसं आलीस बरं? चल. फ्रीज फ्रीज. चल, जमते का? चल, हा. चला चला. बाबो. तरी लागलं ना. ओ हा? घ्या की जरा उजू. ह्याच्यापास दिले सगळं बाई. काय नोकर बनवून ठेवलेस ग माझ्या लेकराला. किती आता दिवस पण- झालं. हा मामा. का बरं असं करलालीस. लग्न करून घेतली मी त्यांच्या सोबत. डेअरीवर माझ्या स्टँड काढ, त्याच्यावर ठेवू. नाही नाही, ठेवू ना ठेवू ना. चला ये. चला. डेरा अंडे बघायचं एकदाच. आणते. डेरा लय चांगलं राहते. गिलास आण जा मधून. जा हा, हा, आणते, पाणी आणते. ओतू धर. आणते. पाणी ओतू धर. हे ये हा. हा, धर धर पाणी ओतू. हर हर महादेव. अरे हा. फिरीज म्हणतातीस. बघ डेरा कसा ऐकत आहे का. डेरा ऐकत आहे का हा, ऐक ना ऐक ना. मग
फ्रीज पेक्षा चांगला आहे. हा सगळ्यांना पाणी द्या तुम्हाला. प्या पाणी. टेस्ट बघा कसं. हा बघा टेस्ट. हे बघा वा अमृतावनी गोड मस्त. चव भारी आहे. छान लागला चव. तर आमच्या व्हिडिओ पासून सगळ्यांनी हे मेसेज घ्यायचं की डेऱ्यातलं पाणी हे नॅचरल पाणी असते. उन्हाळा आल्यानंतर वर्षाला एक माठ आणायचंच असते. तर ह्या आमच्या गोड सासू तिखट सून. गोड सासू तिखट सून. मग या वेब सिरीज मार्फत ह्या डेऱ्याचं काय मतलब आहे आणि आम्ही काय सांगत आहोत हे चांगलं असलेलं तेवढं घ्या मंडळीनं. तुम्हाला जर पसंत पडलं तर आम्हाला लाईक आणि कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब Subscribe करायला विसरू नका. गोड आता सासू तिखट सून. गोड सासू तिखट सून. गोड सासू तिखट सून. तिखट सून.